घेऊनशी आईलो आई तुझे गाभाऱ्याला गुलाल भंडारा उधलून नाचतान पोरही पालखीला मानाची ओटी घेऊनशी आईलो आई तुझे गाभाऱ्याला गुलाल भंडारा उधलून नाचतान पोरही पालखीला धीर दे आई आम्हाले करा मायेचा तू सागर गो धीर दे आई आम्हाले करा मायेचा तू सागर गो टाटा माटान मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे 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 टाटा माटान मिरवूया आईचा सोहळा. माझं नावच आहे की कृष्णा लाडू राणे, तालुका वेमोर्ले, सिंधुदुर्ग, गाव रेडी. आणि रेडी गावानुसार असणारी उद्या माऊलीची दत्ता. माऊली ही आमची ग्रामदेवता आणि त्यांचे आम्ही खुद्द मी मानकरी एक नंबर. एकंदर मानकरी आम्ही 4, पण त्या एक नंबरचा मानकरी म्हणून मी कुटुंबाचं आहे. माझ्याजवळ ते ट्रस्टी काम करतातच. त्या ट्रस्टी बरोबर आम्ही मानकरी 4 मानकरी काम करतो. आणि आम्हाला जसजसे आपल्याला प्रोग्राम चांगले कसे होतील या दृष्टीने प्रयत्न करून देवीचे उत्सव चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून हजारो भाविक श्रद्धेने मायेने इथं देवीच्या दर्शनाला येतात, आपापले नवस फेडायला येतात. त्याप्रमाणे ही जी आमची देवी, जिला आम्ही अंबाबाई म्हणतो, कोकण अंबाबाई असं तिचं नाव आज गाजलेलं आहे. त्यामुळे ती नवसाला पावते. ते नवस फेड करण्यासाठी हजारो भाविक ओट्या, साड्या, दागदागिने असं घेऊन उद्याच्या दिवसाला ते परवाच्या 2 दिवसात हा प्रोग्राम आम्ही दसऱ्याला करत असतो. रेडी आणि ग्रामदेवता जवळजवळ 1200 ते 1300 सालात हा गाव निर्माण झाला. त्यावेळी अनुदान हा एक पुरुष, असा जो पुरुष होता की जवळजवळ पुढचं 100 वर्षे काय घडतं हे जाणणारा असा तो पुरुष होता. अंधार सोडून त्याचे वेगवेगळे अंधार सोडतात आणि त्याप्रमाणे तशी माहिती पुरवली जाते आणि आम्ही ती घेतो. आणि ही माहिती आम्ही देवीकडे कौलाने घेतो. हे जे आपण तांदूळ, उकड्या तांदळाची कौल देवीला लागतात आणि त्या कौलानुसार देवी होय आणि नाही, करावं की नको करावं अशा तर होय किंवा नाही या पद्धतीत बोलत होतो. आणि त्याप्रमाणे आणि त्याला आपण आमच्या मुख्य ट्रस्टीची माणसं आम्ही 4 मानकरी, आमचा सध्याचे ज्येष्ठ नागरिक म्हणून जरी असले तरी आज पितामहासारखे असणारे रामसिंग राणे असे प्रत्येक कार्याला ते पूजेला बसणं हे त्यांचं काम आहे. आणि आमच्या कुटुंबानुसार आम्ही लोकांनी सांगणं बोलणं करणं, इतर मानकऱ्यांनी त्याला साथ देणं, अशा प्रकारे प्रत्येक कार्य देवीचं कार्य एका मताने एका विचाराने करीत असतो. अशा प्रकारे जवळजवळ 16 ते 17 आमचे पालखीचे उत्सव होत असतात गावात.
रामनवमी, इतर पालख्या, अशा तऱ्हे त्याचप्रमाणे आता उद्या असणारा तो देवीचा उत्सव दर अमावास्येला त्या महिन्यात होतो. त्याप्रमाणे या आणि दुसऱ्या दिवशी तुळाभार, म्हणजे कुणी जे नवस करतात की तुळाभार करून, पूर्वी जशी कृष्णाचा तुळाभार केला होता त्याप्रमाणे इथं सुद्धा तुळाभाराचा एक प्रकार आहे की कुणाला जरी संतती नाही झाली तर मला संतती झाल्यानंतर मी तेवढ्या वजनाचं मी काहीतरी देईन. त्याप्रमाणे तेवढ्या वजनाचं काही ना काही नारळ, तांदूळ, गूळ असं करून तुळाभाराचा प्रकारे होतो. त्याप्रमाणे लोकांना त्याची प्रचिती येते. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तुळाभार हा एक महत्त्वाचा विषय होतो इथे. अशा आईने निवड केली आणि हा गाव कसा वसवायचा आणि ही असणारी ही परशुराम भूमी कशी उदयास आणायची, असं त्यावेळीचं तिचं धोरण होतं. आणि असं करून तिने जवळजवळ 360 गावाचं निर्मिती करायची त्यावेळी ठरवलं. जवळजवळ 11व्या, 12व्या, 13व्या त्यानंतर एक कोकण भूमी तयार होऊन गाव निर्माण झाले आणि त्याच्यातच ही गावराटी आली. अशा प्रकारे 13व्या सालात हा गाव भानूच्या मार्फत, जे भानुरस्ताच्या मार्फत गावराटीला घेतली, 12 स्थापन केली. वेगवेगळ्या प्रकारे पूर्वसत्ता, राजसत्ता, मानकरांना मान कसा द्यायचा, कोणत्या प्रकारचे उत्सव करायचे, संपूर्ण गावात शांतता, समाधान कसं राहायचं म्हणून प्रत्येक वाडीवर वेगवेगळी स्थानं निर्माण केली. मानकऱ्यानुसार कशी पूजा करायची, कोणी सांगणं करायचं, असे मानपान दिले गेले. आणि त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे उत्सव तिने कसे करायचे याची माहिती आम्हाला दिली. गावात खूप महत्त्वाचा मानला जातो आणि आम्ही त्याप्रमाणे त्याची लोकांची कशी जास्तीत जास्त सोय करता येईल एवढा आम्ही प्रयत्न करेल. देवीची सुशोभितता, देवीचं लाईटिंग, देवीचं सुशोभितपणासाठी फुलांचा वापर करणं, त्याप्रमाणे आतलं डेकोरेशन कसं करणं, याच्यासाठी सतत 8-10 दिवस जत्रेच्या पूर्वीपासून हे काम चालू असतं. जत्रेने जत्रेचा प्रोग्राम
आहे.